महेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे. त्या ठिकाणी महेशान्वय संभूते भगवान महादेवांच्या पासून चालत आलेली ही ज्ञानाची परंपरा ज्ञानोबारायांनी जी सांगितली ना तरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो आमुते. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले तेथ महेशान्वय संभूते. म्हणजे या ठिकाणी ज्ञानोबाराय आपलं स्वतःचं वर्णन करतात. मी कोण आहे? मी ज्ञानेश्वरी लिहिली, परंतु मी का लिहिली, कोणामुळे लिहिली, आपली गुरुपरंपरा काय. परंपरा ज्ञानोबारायांनी या ठिकाणी सांगितलेले महेशान्वय संभूते. महेशांच्या त्या ठिकाणी परंपरेमध्ये संभूत म्हणजे योग्य प्रकारे ज्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे, योग्य प्रकारे ज्यांचा जन्म झालेला आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ते महेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते. मी कोण आहे? या परंपरेमध्ये भगवान शंकरापासून जी परंपरा पुढं आली चालत आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्रा लाधले सहज स्थिती तेची प्रेममुद्रा गोरक्षादी धली पूर्ण कृपा केली गहिनीनाथा वैराग्ये तापला सप्रेमेने वाला ठेवा जो लाधला निर्द्वंद्व निश्चंक विचरता मही सुखानंद हृदय स्थिरावला. विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख देऊनी सन्मख अन्यन्यथा निवृत्ती गहिनी कृपा केली. पूर्ण अशा परंपरेत असलेले गहिनीनाथ आणि त्या गहिनीनाथांनी निवृत्तीनाथावर कृपा केली आणि गहिनीनाथांनी माझ्यावर कृपा केली. मी निवृत्तीनाथांचा सूत आहे. सूत म्हणजे मुलगा. ज्ञानोबाराय आपल्याला निवृत्तीनाथ महाराजांचा मुलगा मानतात. आपल्याकडे दोन प्रकारचा वंश सांगितलेला आहे, एक विद्यावंश आणि एक मांसवंश. विद्यावंश म्हणजे विद्येने चालत आलेला वंश आणि मांसवंश म्हणजे शरीर संबंधाने चालत आलेला जो वंश असतो. ज्ञानोबाराय म्हणतात माझा जो विद्यावंश आहे तो महेशापासून आहे आणि ती चालत आलेली परंपरा त्याच्यामध्ये असलेले श्री निवृत्तीनाथ. आता निवृत्तीनाथ म्हणजे साक्षात सदाशिवाचा अवतार स्वामी श्री निवृत्ती दातार. निवृत्तीनाथ आहेत ते. निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरव निवृत्तीची राणी व निवृत्तीची. यांचं नाव निवृत्ती आहे म्हणजे प्रवृत्तीच्या सापेक्ष निवृत्ती नाही त्यांची. आपली निवृत्ती प्रवृत्तीच्या सापेक्ष असते आणि तात्पुरती असते. प्रवचन आहे चालू तोपर्यंत निवृत्ती, बाकी सगळी प्रवृत्तीच. किंवा झाली निवृत्ती तरी काही काळापुरती निवृत्ती, काही स्थितीपुरती निवृत्ती, पण ज्यांना प्रवृत्ती कधी शिवलीच नाही असे भगवान महादेव आहेत. नित्य त्या ठिकाणी परमानंदात राहतात, आत्मस्वरूप स्थितीत राहतात असे निवृत्तीनाथ महाराज आहेत. हो, निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन खूप त्या ठिकाणी अमृतानुभवात सुद्धा केलं. यदक्षरम मनाखेम आनंद म्हणजे मव्यम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रये. असे निवृत्तीनाथ महाराज असे निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ सुते. सुते आपल्याला मुलगा म्हणून घेतात. मी कोणाचा मुलगा आहे? निवृत्ती गारहस्थ मांडिले आहे निष्काम आपत्य प्रसवत जाये. म्हणजे आपली ही जी परंपरा आहे याच्यामध्ये शिष्य हा सुद्धा गुरुचा काय असतो? मुलगा असतो. हो, ते रामदास स्वामींच्या काळामध्ये कोणीतरी एक धर्मशास्त्र जाणणारे होते, थोडेसे आचार्य होते, पण तार्किक होते. रामदास स्वामींचे जे शिष्य होते उद्धव स्वामी
रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामी त्यांना म्हणू लागले की तुम्ही प्रवचन करता, कीर्तन करता, खरं तर तुम्हाला प्रवचन करण्याचा आणि कीर्तन करण्याचा अधिकार नाही. म्हणजे का बरं? म्हणजे शास्त्रात असं वचन दिले, अपुत्रस्य गतीर नास्ती. ज्यांना मुलगा नाही त्यांना गतीच नाही. आणि तुमचं तर काही लग्न झालं नाही. बरं तुझं जाऊ द्या, तुझ्या गुरुचंही नाही झालं. त्यामुळे तुझ्या गुरुलाही नरकात जावं लागेल, तुलाही नरकात जावं लागेल. तू प्रवचनही करू नको आणि तू कीर्तनही करू नको. असं त्या उद्धव स्वामींना कोणीतरी म्हटलं का कल्याण स्वामींना म्हटलं. मग कल्याण स्वामी म्हटले जाऊ द्या, आता तुम्हाला काय सोनाराच्या हातूनच कान टोचलेली बरं असतात. म्हणजे आपण सज्जनगडावर जाऊ आणि या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण रामदास स्वामींनाच विचारू. त्या तार्किक मनुष्याला घेऊन रामदास स्वामीकडे तो आला. रामदास स्वामी बसलेले होते. रामदास स्वामींच्या पुढे तो गेला. म्हटले काय तुमचं म्हणणं आहे? म्हटलं काय नाही, यांचं असं म्हणणं आहे तुम्ही लग्न केलं नाही, तुम्हाला मुलबाळ नाही, आणि शास्त्रात वचन आहे अपुत्रस्य गतीर नास्ती. ज्याला मुलगा नाही त्याला गती होत नाही. त्यामुळं आपल्याला अधोगती होणार आहे, आपण विवाह केला नाही असं हे म्हणतात. रामदास स्वामी हसले. म्हटले तुझं लग्न झालं का? म्हटले हो. तुला किती मुलं आहेत? म्हटलं एक. त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्याला किती मुलं आहेत? म्हटलं त्याला एकच आहे. त्याचं अजून नाही झालं. म्हटले म्हणजे तू जास्तीत जास्त तुझ्या 1-2 पिढ्या बघितल्या म्हणे. रामदास स्वामींनी एक त्या परंपरेतला शिष्य बोलवला. त्याला विचारलं या परंपरेतला तू कितवा शिष्य आहेस? त्याने सांगितलं या परंपरेतला मी 11वा शिष्य आहे. म्हणजे कसा? म्हणजे तुमचे शिष्य कल्याण स्वामी, कल्याणचे स्वामीचे शिष्य आमके स्वामी, आमक्या स्वामींचे तमके स्वामी, त्यांचा शिष्य ते, त्यांचे शिष्य ते, आणि त्यांचा मी शिष्य आहे म्हटले. रामदास स्वामी म्हटले शास्त्रातलं वचन काढून दाखवलं, गुरुचा शिष्य हाच मुलगा असतो. माझी 11वी पिढी मी आता बघतोय तुझ्यासमोर. तू तर फक्त 1-2 पिढ्या बघतो. त्यामुळे मला 11वी पिढी पाहिल्यानंतर मला सद्गतीचा काय प्रश्न आहे म्हणे. माझी दुर्गती होईल असं म्हणू नको. तुला शास्त्र अजून माहिती नाही. शिष्य हा सुद्धा काय असतो? मुलगा असतो. ज्ञानोबाराय म्हणतात मी निवृत्तीनाथ महाराजांचा सूत आहे. ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी आपल्याला निवृत्तीनाथ सूत म्हटलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. ऐकावी सांगते का? कोणाला आठवत आहे? आपल्याला स्वतः निवृत्तीनाथांचा सूत म्हणतात ज्ञानोबाराय. सूत म्हणजे मी त्यांचा मुलगा आहे. कारण जन्म हा जो आहे फक्त शरीराचा जन्म हा जन्म नाही. नाथ महाराज म्हणतात गुरुपासून दीक्षा ग्रहण, शिष्याशी नवा जन्म जाण, गुरु मायबाप संपूर्ण, ऐक लक्षण उद्धवा. गुरु हा खरा मायबाप आहे. गुरुनी त्या ठिकाणी गुरुपासून दीक्षा ग्रहण, गुरुच्याकडून दीक्षा घेतली की तो त्याचा जन्म झाला. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात आमचा खरा जन्म जर कोणाकडून झाला असेल तर आम्हाला निवृत्तीनाथ महाराजांनी दीक्षा दिली. निवृत्तीनाथ महाराजांचा मी मुलगा आहे म्हणून निवृत्तीनाथ सुते. कोण आहे मी? केले ज्ञान देवे गीते देशिकार लेणे. ज्ञानोबाराय आपलं नाव इथे सांगतात ज्ञानदेव. ज्ञानच देव आहे. आणि असं असलेलं ज्ञान कैवल्याचा पुतळा प्रगटला किंवा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. त्यांनी केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे. गीतेवर देशी भाषेमध्ये सुंदर असा अलंकार त्या ठिकाणी मी केलेला आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. राहिलेला विचार उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान